नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे, तुम्ही ही रेसिपी नाश्त्याला, लंचला किंवा डिनरला तिन्ही टायमी बनवू शकता। केव्हाही बनवलं तरी फार छान लागते, फार टेस्टी आणि हेल्दीसुद्धा। तर आज आपण बनवतोय मस्त असे कोबीचे पराठे। तर इथे कोबीच्या पराठ्यासोबत मस्त अशी एक मसाला दहीची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे। तर गरमीचे दिवस चालू आहेत, तर असं पराठ्यासोबत थोडं मस्त असं दुपारच्या टायमात किंवा रात्रीच्या टायमात आपण दही घेत नाही, तेव्हा त्याच्यासोबत आपण लोणचं वगैरे खाऊ शकतो। पण दुपारी आपण किंवा सकाळी ब्रेकफास्टला अशा प्रकारे मसाले दही आणि तुम्ही पाहू शकता इथे कोबीचे पराठे अगदी सॉफ्ट असे बनवून तयार झालेले आहेत। आणि हे पराठे तुम्ही प्रवासात जरी 2 दिवसासाठी घेऊन गेलात तरीही मस्त असेचे असे राहतात। तर सर्वात आधी आपण हा इथे कोबी घेतलेला आहे। साधारण मी इथे 1 पाऊण किलो एवढा कोबी घेतलेला आहे, अर्धा ते पाऊण किलो कोबी जास्त घातलेला आहे मी, त्यामुळे पराठे अगदी मस्त खुसखुशीत होतात। तर थोडेसे असे मोठ्या स्लाइसमध्ये कोबी मी कट करून घेतलेला आहे आणि हा कोबी आता मी फूड प्रोसेसरमध्ये बारीक असा चिरून घेणार आहे, कारण फूड प्रोसेसरमध्ये पटकन होतो। आणि हाच कोबी जर आपण हाताने खिसत राहिलो तर खिसलं तर पाणी सुटतं आणि वेळही त्यात जातो। तर इथे मी फूड प्रोसेसरमध्ये अशा प्रकारे अगदी बारीक असा कोबी चिरून घेतलेला आहे। तर मंचुरियनलासुद्धा अशा प्रकारे आपण कोबी फूड प्रोसेसरमध्ये चिरू शकतो, फारच छान असा एकसारखा चिरून होतो। तर ह्या पराठ्यासाठी एक वाटण बनवायचं आहे, त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 8-10 हिरव्या मिरच्या, एक 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं आणि कोथिंबीर। आता हे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर इथे मी पाऊण किलो कोबीसाठी साधारण 2 मोठे कप एवढं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, त्याच्यामध्ये मी 1 कप एवढं बेसन घेतलेलं आहे। थोडेसे हळद, हिंग, धना जिरा पावडर घेतलेली आहे, थोडासा गरम मसाला घातलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे, लाल मिरची पावडर आणि त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि आपण जी पेस्ट वाटून घेतली होती तीही घातलेली आहे। त्यासोबतच इथे मी मोठे 4 ते 5 चमचे दही घातलेलं आहे आणि साधारण 1 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। जर इथे तुम्ही दही वापरत नसाल तर तुम्ही ते 4 ते 5 चमचे तेल घालू शकता, त्यामुळे पराठे अगदी मऊसूद असे बनतात। आता हे सर्व मिश्रण एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून याचं मस्त असं एक घट्ट नाही आणि पातळ नाही असं मीडियम मऊसर चपातीचं जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी थोडंसं घट्टसर असं आणि मऊसूदही आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे पराठ्यासाठी पीठ हवं आहे। एक 10 ते 15 मिनिटासाठी मी इथे रेस्ट करायला ठेवून दिलं होतं। आता आणखीन एकदा एखाद मिनिटसाठी छान असं एकसारखं करून घेतलं। इथे मी तूप लावून पराठे भाजणार आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे इथे आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता पराठ्यांना लावायला मी तांदळाचं पीठ यूज करते। मी कधीही पुरणपोळी कोणतेही पराठे जेव्हा बनवते तेव्हा त्याला लावण्यासाठी तांदळाचं भाकरीचं जे पीठ असतं आपण दळून आणलेलं ते वापरते, त्यामुळे मस्त खुसखुशीत आणि खमंग असे होतात आणि मेन म्हणजे हे पराठे लाटतानाही अजिबात चिकटत नाही। तर इथं अशा प्रकारे मीडियम प्रकारचे मी गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे आणि इथे असे पातळ मस्त असे हे पराठे मी लाटून घेत आहे। पीठ अगदी छान असं मुरलं गेलेलं आहे, त्यामुळे पराठे अगदी एकसारखे व्यवस्थित सरसर लाटले जातात। आणि पराठे लाटताना केव्हाही सर्व बाजूनी इक्वल लाटायचे, मध्ये पातळ आणि काटाळीला जाड किंवा मग जाड पातळ असे लाटायचे नाही। तुम्ही पाहू शकता अगदी पातळ असे मी पराठे लाटून घेतलेले आहेत। तवा आपला इथे तापलेला आहे, तव्याला थोडंसं आपण इथे तूप लावून घेऊया आणि हे पराठे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तव्यावर पराठा टाकलेला आहे आणि दुसरा पराठाही मी लाटून घेत आहे, कारण हे पराठे मी सर्व लाटतच भाजणार आहे। मेथीचे पराठे वगैरे जर आपण बनवले किंवा मेथीचे थेपले तर आपण हे एकदाच लाटून ठेवून नंतर भाजू शकतो, पण कोबीचे पराठे लाटताच भाजावे, त्यामुळे छान असे खमंग खुसखुशीत सर्व बाजूनी भाजले जातात। तर अशा प्रकारे आलटून पालटून थोडेसे पराठे 1-2 वेळा भाजून झाल्याच्या नंतर त्याला आपण जे तूप घेतलेलं आहे तेल सर्व बाजूनी लावायचं आहे। तूप किंवा तेल आता लावलं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी खाताना याला तेल तूप काहीही न लावता असंच गरम करून खाल्लं तरीही मस्त फ्रेश असे पराठे आपले बनून परत तयार होतात। हे पराठे फारच खमंग होतात, त्याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठासोबत बेसन वापरलेलं आहे, त्यामुळे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हे पराठे उत्तम आहे। तुम्ही इथे थोडंसं अगदी हात सोडून लावलेलं आहे, तुम्ही कमी तूप लावून
इथे अशा प्रकारे पराठे बनवू शकता. जे वेट लॉस करणार आहेत त्यांच्यासाठी असे भाजीचे, याच्यामध्ये तुम्ही फ्लावरही घालू शकता, सिमला मिरची घालू शकता, गाजरही घालू शकता, सर्व मिक्स अशा भाज्यांचे पराठे अशाच प्रकारे सेम टू सेम गव्हाच्या पिठामध्ये बेसन घालून की बनवून पहा, फार सुंदर होतात आणि टेस्टीही लागतात. तर अशाच प्रकारे इथे सर्व पराठे मी बनवून घेत आहे आणि छान खमंग असे दोन्ही बाजूने मस्त तूप लावून हे पराठे मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी खमंग खुसखुशीत असे हे पराठे बनून तयार होतात आणि हे पराठे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जरी प्रवासात आपण खाल्ले तरी फार छान लागतात, अगदी खमंग होतात. त्यामुळे लहान मुलांनाही आवडतात आणि याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी मिरची वगैरे व्यवस्थित घातलेली आहे, त्यामुळे याच्यासोबत कोणतीही चटणी वगैरे नसेल, साधं लोणचं जरी असेल तरीही पराठे आपण हे खाऊ शकतो. तर पराठे सर्व बनवून झालेले आहेत. आता याच्यासोबत एक मस्त असं फोडणीचं दही मी बनवणार आहे. त्यासाठी इथे पाणी नसलेलं दही, म्हणजे अगदी पाणी सर्व जास्त असेल तर काढून घ्यायचं आणि घट्टसर दही असेल तर अशा प्रकारे छान फेटून अगदी मऊसूत त्याला सॉफ्ट असं बनवून घ्यायचं. तर अशा प्रकारे मस्त असं मी दही छान फेटून घेतलेलं आहे. तूप इथे 2 चमचे गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, थोडंसं हिंग आणि थोडीशी इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि ही फोडणी आपल्याला या दह्यावर ओतून घ्यायची आहे. तर अशी जर फोडणीची दही बनवलं तर अगदी टेस्टी लागतं आणि ह्या दह्यामध्ये मी साधं मीठ न वापरता काळं मीठ असतं ते वापरलेलं आहे, त्यामुळे आणखीनच टेस्ट वाढते. तर छान असं सर्व फोडणी मिक्स करून याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपली इथे पराठ्याबरोबर खायला मस्त अशी दही तयार झालेली आहे. सकाळच्या वेळेस जर तुम्ही ब्रेकफास्टला पराठे खात असाल तर तुम्ही चहा कॉफीसोबत खाऊ शकता किंवा लोणचं वगैरे घेऊ शकता. दुपारच्या वेळेत आपण जर हे पराठे बनवणार असू तर अशा प्रकारे मसाले दही मस्त असं बनवू शकतो. या दह्यामध्ये जर दही गोडसर नसेल तर अगदी एखादा चमचा साखर घातला तरीही चालेल. आणि रात्रीच्या वेळेला आपण हे पराठे एखाद्या भाजीसोबत किंवा मग लोणच्यासोबत वगैरे हे खाऊ शकतो, कारण रात्रीच्या वेळेला दही खायचं नसतं. तर इतर वेळी खाणार असाल तर नक्की ही फोडणीची दही यासोबत बनवून फार सुंदर लागते, टेस्टी होते आणि पराठेही त्यामुळे आणखीनच रुचकर लागतात. तुम्हालाही माझी कोबीच्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.